श्री स्वामी समर्थ. मीन राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन रंग भरले जाणार आहेत? तुमच्या स्वप्नांना यशाची किनार मिळेल का? नातेसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल की काही भावनिक चढउतार अनुभवायला मिळतील? आर्थिक स्थैर्य मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल का? चला जाणून घेऊया या आठवड्याचे खास संकेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि संधींनी भरलेला ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टींमध्ये थोडी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते, पण तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि संवेदनशील स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या काळात तुमच्यातील सर्जनशीलता आणि कल्पकता अधिक वाढलेली असेल, त्यामुळे नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. काही ठिकाणी संयम ठेवणे गरजेचे असेल, कारण भावनांवर जास्त भर दिल्यास निर्णय चुकू शकतात. एकंदरीत हा आठवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कल्पकता दोन्ही चमकतील. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. सहकाऱ्यांसोबत सहकार्याने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन कल्पना राबवण्याचा आहे. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, पण निर्णय घेताना व्यावहारिकता ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने स्थिर राहील. काही ठिकाणी लहान-सहान खर्च होतील, पण ते नियंत्रणात ठेवता येतील. गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ असू शकतो, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमजीवनात हा आठवडा गोडवा आणि जवळीक वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील आणि काही खास क्षण एकत्र घालवण्याची संधी मिळेल. अविवाहितांसाठी नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कोणावरही लगेच विश्वास ठेवण्याआधी वेळ घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबियांसोबत वेळ घालवताना तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एखादा छोटा कार्यक्रम किंवा भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवल्यास मन हलके होईल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल, कारण तुमचा स्वभाव लोकांना आकर्षित करेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण चांगला राहील, मात्र मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान केल्यास मन शांत राहील. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि आहार संतुलित ठेवा. विशेष सल्ला. या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घ्या. तुमची संवेदनशीलता तुमची ताकद आहे, पण त्याचवेळी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणेही गरजेचे आहे. सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. उपाय. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. गरजू लोकांना मदत करा. मीन राशीसाठी हा आठवडा आनंद, संधी आणि भावनिक समाधान देणारा ठरेल. काही ठिकाणी थोडा गोंधळ किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण तुमच्या अंतर्ज्ञानामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. मीन राशीसाठी हा आठवडा आशा, आत्मविश्वास आणि अंतर्मनाच्या मार्गदर्शनाचा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टींबाबत संभ्रम आणि भावनिक अस्थिरता जाणवू शकते, पण हळूहळू परिस्थिती स्पष्ट होत जाईल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळू लागेल. तुमची अंतर्ज्ञान शक्ती या काळात खूप प्रभावी ठरेल, त्यामुळे मनाचा आवाज ऐकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या क्षेत्रात तुमची मेहनत ओळखली जाईल आणि काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत स्थैर्य राखण्यासाठी थोडी शिस्त आणि नियोजन आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम, विश्वास आणि संवाद यांचा समतोल राखल्यास नाती अधिक मजबूत होतील. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी तुमच्या मनाला आनंद आणि समाधान देतील. एकूणच संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःवरचा विश्वास ठेवला तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, शांतता आणि आनंद घेऊन येणारा ठरेल. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी तुमच्यासाठी आनंद आणि समाधान घेऊन येतील. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी आशादायक आणि प्रगतीकडे नेणारा ठरेल. धन्यवाद.